त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तहसीलदार गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आलंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम वाढोली गाव येथे राबविण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामागचं कारण असं आहे की वाढोली गावामध्ये श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केलेली आहे। त्या संघामधील बहुतेक लोकांना उदरनिर्वाहाचं साधन नाहीये, वयोवृद्ध नागरिक आहेत। त्याकरता त्यांना श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा। गावामध्ये काही निराधार महिला आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत। यातील बहुसंख्य व्यक्तींना चालण्याचा त्रास होतोय। अनेक जण इतर व्याधींनी ग्रस्त झालेले आहेत। त्यांना तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाहीये। त्याकरता आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा या हेतूने हे निवेदन देण्यात आले आहे। या संदर्भात दिनांक 25/9/2025 आणि 30/10/2025 रोजी अर्ज केला होता। मात्र या अर्जाची अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे तात्काळ याची नोंद घेऊन ज्येष्ठ नागरिकांची मागणी मान्य करावी अशी गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना विनंती करण्यात आली आहे। आज दिनांक 8 ते 12/2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयावरती वाढोली गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक संघ यातले कर्मचारी म्हणजे ज्येष्ठ नागरिक सभासद जे सर्व इथे उपस्थित झाले, त्यांनी त्यांच्या गावामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवावा। त्यात श्रावण बाळ योजना, निराधार योजना, दिव्यांगांसाठी किंवा गावातील इतर समस्या जे शेतकऱ्यांच्या असतील तर या समस्यांसाठी शासन आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा याचा प्रस्ताव त्यांनी तहसीलदार साहेबांना दिला। तहसीलदार साहेबांनी त्यांना 12 तारीख दिली आहे आणि खूप चांगला सपोर्ट केला। त्याबद्दल आम्ही वाढोलीकर आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि माझ्या कृषी फाउंडेशनच्या वतीने मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तहसीलदारांना निवेदन देताना श्री प्रभाकर लक्ष्मण शिंदे, संस्थापक अध्यक्ष कृषी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, विष्णुभाऊ दोबाडे, माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष, संतोष भालेराव, भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा सरचिटणीस आणि मोर्चा आघाडी व वाघोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदाम हनुमंत महाले व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते। रामदास शीद, सप्रेम मराठी न्यूज, त्र्यंबकेश्वर।